आमच्या सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, पुढच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी बाजूची घंटी वाजवायला विसरू नका. रेडी करे? रेडी. हाँ. अजब इतले किस्से, अजब इतली कहाणी, अजब इतले किस्से, अजब इतली कहाणी. पुढे काय रे? सरळ बोल ना, कशाला कवितेत काशी घालतोय? एकदा तू लाव कॅमेरा. लावला बाबा. आता बोलतो की नाही बघ. रेडी? रेडी. अजब इतले किस्से, अजब इतली कहाणी. प्रेमाची ही बाग जणू देवाची करणी, देवाची करणी नारळात पाणी. ऐकूया माझ्या तोंडून या बागेची कहाणी. मी साई, माझा न्यूज चॅनल स्वागत करत आहोत. माझं काय? हम दोनों का न्यूज चॅनल आहे ना, आपलं म्हणायचं कळलं? अरे किती वेळा सांगितलं तुला मध्ये बोलायचं नाही. लिंक जाते रे माझी. ठेव तुझं चॅनल तुला. अरे अनिस असं काय करतोयस? अरे आपलंच चॅनल आहे. बोलतो आता बस. आपला न्यूज चॅनल. चल लाव कॅमेरा. लावला. अजब इतले किस्से, अजब इतली कहाणी. ए थांब झाली तुझी फडतूस कविता रेकॉर्ड. आता पुढचं बोल. मी साई, आमच्या न्यूज चॅनल मध्ये तुमचं स्वागत करत आहोत. आणि हो, माझं पण नाव. हो, आणि अनिस सुद्धा तुमचं कॅमेरा बघून स्वागत करतायत. तर आपण आता वळूया या बागेच्या कहाणीकडे. आधी आपलं शूट करायचंय, नंतर बागेतली हिरवळ शूट कर. ओके, कॅमेरा ऑन. हा केलं रे. कोणी लफडी म्हणा, तर कोणी टाका जळला म्हणा, तर कोणी जोडी जमली म्हणा. हे सर्व एकत्रितरित्या इथेच तर घडून येतं या प्रेमाच्या बागेत. म्हणून तर याला प्रेमाची बाग असे म्हणतात. अरे ते स्वर्गाचं बोल ना. हो रे भुरट्या, बोलतो ना. दम खाना जरा. ओरडतो कोणावर रे? व्यवस्थित सांगितलं ना मी तुला. सॉरी. अरे मी घेतो रे कॅमेराला. घे बाबा, लावला मी. म्हणतात जोड्या स्वर्गातच जुळतात, तर या बागेला स्वर्गच म्हणावं लागेल. अनिस अरे बाद झालं तुझं पुराण. आता आपण जोडपी शूट करू. मित्रा तुम्ही कपल आहात? आत्ताच 5 मिनिटं सुरू झाले. याने मला प्रपोज केला. तुला कॅमेरा. चल या इकडे. आणि कॅमेराला. आमच्या युट्यूब वरती चॅनल आहे, तर त्यासाठी आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. नाही नको. हा नाही नको, तुझ्या घरचे ओरडतील. ए तसं काही नाही रे, ड्रेस चांगला नाही घातलाय. अहो मॅडम, तुम्ही एकदम आयटम दिसताय म्हणजे कॅमेरामध्ये आहे का नाही? हा भारी दिसतंय, भारी. तर या प्रेमाच्या बागेत 5 मिनिटापूर्वी झालेलं प्रेम, एक फ्रेश जोडपं आपल्या समोर आहे. तर आता आपण त्यांनाच विचारू. बोलायचं का आता? हा. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं. धकाधकीच्या जीवनात कधी संकटात पडलो, कधी दुःखात पडलो. एकदा तर कॉलेजच्या इलेक्शनमध्ये पडलो. आता प्रेमात पडलोय. आज या आयुष्यात पहिल्यांदा आनंद होत आहे. सर नॉर्मल बोललं तरी चालेल. बर ठीक आहे. झालं असं, गंमतच झाली बघा. सांगू कसं, आम्ही रोज इथं यायचो. हा पण रोज दिसायचा. आणि मग
तो फसी या म्हणीचा इथे प्रत्यक्ष अनुभव येत आहे. पोरगी हसली आणि आमच्या भावाला पोरगी पटली. प्रत्येक प्रेमाची सुरुवात ही हसण्यानेच होत असते. फक्त सुरुवात होणं ही महत्वाची असते. अनिस अनिस अरे मी बोलतोय ना. तुम्ही बोला. मग मी सुटले आणि त्याच्या साईडला तुला मी आवडते खरं. तुला मी आवडतो. हो. मला पण तू आवडतो. माझी गर्लफ्रेंड होतीस का? अगदी हृदयस्पर्शी ही छोटीशी प्रेम कहाणी आहे. हेच तर वैशिष्ट्य आहे या बागेचे. इथे प्रेम मिळते, इथे जोड्या जुळतात, इथे नाते मिळते. वा, हाच तर सहवास आहे इथला. अरे अनिस अनिस मी बोलतोय ना. हो सर, आता तुम्ही बोला. मी या बागेत यायचो, ती सुद्धा या बागेत यायची. हा, पण मी दिवसभर तिला बघायचो, त्या गजराकडे बघायचो. हा, मला एक प्रश्न पडायचा, कारण मी दिवसभर मी गजरा विकतो, खपवतो या बागेत. हा, मला एक प्रश्न पडला, गजरा आणते कुठून, तिला देतो कोण, हा मोठा प्रश्न पडला. म्हणजे तू रोज माझ्या गजऱ्याकडे बघायचास? हो. मग का प्रपोज केलं मला? आता एखादी पोरगी विचारतीये, का सोडायचा चान्स रे? अहो मॅडम, आमचा इंटरव्ह्यू. अगं आपलं प्रेम ब्रेकअप. हे गाईज, कशी वाटली आमची न्यूज? आणि हो, नाराज होऊ नका, आम्ही त्यांचं पॅकेज पुन्हा करून दिलेलं आहे. हे पहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या डोक्यामध्ये कोणती अशी जर न्यूज असेल तर आम्हाला नक्की सांगा. आम्ही न्यूज घ्यायला येऊ. तोपर्यंत गुड बाय बाय. बाय.